नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपलं जे चॅप्टर सुरू आहे करंट चॅप्टर ट्रसेस, ठीक आहे, किंवा ॲनालिसिस ऑफ ट्रस, जे आपलं चॅप्टर सुरू आहे त्याच्यावरचे आपण जे काही बेसिक्स होते, स्टॅबिलिटी, त्याच्यानंतर मग मेथड ऑफ जॉईंट्स, आणि त्याच्यानंतर मग लास्ट लेसन जो होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपण ते झिरो फोर्स मेंबर जे आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, जस्ट बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनने आपण कशा पद्धतीने ते आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग काही दोन स्पेशल केसेस होत्या त्यांच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर मग आजच्या लेसनमध्ये जे आहे मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये मी तुम्हाला थोडेसे जे आहेत आपले प्रिव्हियस इयर MPSCचे न जाता प्रिव्हियस इयर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे क्वेश्चन न पाहता आज मी पाहणार आहे आपले UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी, म्हणजेच तुमची IASची जी एक्झाम असते मित्रांनो, ठीक आहे, त्याच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे, ते क्वेश्चन्सबद्दल जे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स होते ट्रस्टबद्दलचे ते मी या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहेत. आणि आज आपण ते सर्व क्वेश्चन्स काय करणार आहोत, त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा जो बरेचसे मित्र जे आपले असतात, ठीक आहे, त्यांना असं वाटतं की IAS लेवल म्हणजे त्या क्वेश्चन एक्झामला विचारले आहेत म्हणजे खूपच कठीण असेल, तर अशातलं नसतं मित्रांनो. जे आपल्याला सिलेबसमध्ये आहे तेच असणार आहे. ठीक आहे, आणि जे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की क्वेश्चन्स जे आहेत टेस्ट सिरीज वगैरेमध्ये रिपीट होतात, ठीक आहे, बऱ्याचशा क्लासेसच्या तेच क्वेश्चन्स जे आहेत ते परत रिपीट होतात. मी त्यांना सांगेल की मित्रांनो, आपला सिलेबस जो आहे तो एवढाच आहे. ठीक आहे, आणि जर कंटेंट जर आपल्याकडे लिमिटेड असेल तर आपल्याकडे काय असतं की क्वेश्चन्स जे असतात त्याच्यावरचे तेही आपल्याकडे लिमिटेड होऊन जातात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे अशातलं नाही आहे की म्हणजे IAS आहे तर त्याला काहीतरी वेगळंच विचारतील. हो ठीक आहे, थोडं डिफिकल्टी लेवल वाढेल, पण जे आहे मित्रांनो क्वेश्चन विचारण्याचा जो एरिया राहतो तो तुमचा काय असतो, लिमिटेड असतो. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी आपण पाहूया की जो फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला गेला आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, म्हणजे तुमची IAS IPS एक्झामसाठी. तो 1996 मध्ये विचारला गेला आहे. त्यात काय विचारलंय त्यांनी, फोर्स इन मेंबर FD इज इन गिवन फिगर इज. ठीक आहे, ही फिगर दिली होती तुम्हाला, ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि त्या फिगरमध्ये तुम्हाला विचारलं होतं की मेंबर FD मध्ये तुमचा फोर्स किती असणार आहे. ठीक आहे, तर मग मेंबर FD जर तुम्ही पाहिलात तर कोणता येईल तुमचा, हा ठिकाणी या ठिकाणी मेंबर FD येतो आहे. ठीक आहे, तर मग मेंबर FD मध्ये तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर मग आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे मेथड ऑफ जॉईंट्स आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ झिरो फोर्स मेंबर आहे, आणि ती थर्ड तुमची आहे स्पेशल कंडिशन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं तुमच्या की जर तुमचे काय असेल फोर्सेस असतील आणि ते कसे असतील, ते पेअरमध्ये तुमचे कोलिनियर असतील. ठीक आहे, मग ते अशा पद्धतीने तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. ह्या 3 कंडिशन्सच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, FD मेंबर मधला फोर्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट, तर मग तो कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी D जॉईंट जर पाहिलात, ठीक आहे, D जॉईंट जर पाहिलात तर D जॉईंटवर तुमचे काय होत आहेत, ठीक आहे, जे मेंबर्स जे आहेत, ठीक आहे, तुमचे सर्व फोर्सेस कसे येणार आहेत, तुमचे कोलिनियर येणार आहेत. म्हणजे तुमची जी स्पेशल कंडिशन मधली आपली जी फर्स्ट कंडिशन होती ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. ठीक आहे, मग हा काय झाला तुमचा, हा 50 किलो न्यूटनचा फोर्स झाला. ठीक आहे, हा 50 किलो न्यूटनचा. ठीक आहे, हा काय होईल, हा सपोज तुमचा अशा पद्धतीने टेन्साईल फोर्स असेल सपोज. ठीक आहे, तर टेन्साईल फोर्स मग हा काय तुमचा FDE. ठीक आहे, आणि हा काय होईल तुमचा FCD. ठीक आहे, आणि हा अपवर्डमध्ये तुमचा लागेल हा FD. ठीक आहे, FFD लागेल हा. ठीक आहे, मग जर तुम्ही आपण ती जी सेकंड कंडिशन मधली होती जर त्यानुसार पाहिलं तर आपलं काय होईल, FCD विल बिकम इक्वल टू युअर FDE. ठीक आहे, अँड युअर FFD विल बी इक्वल टू 50. ठीक आहे, काय आहे तुमचे अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत सर्व फोर्सेस. ठीक आहे, त्याच्यामुळे इक्विलिब्रियम पण तुमचं काय होतंय या ठिकाणी मेंटेन होत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय झालं, मग तुमचा हा जो फोर्स आहे तो किती झाला तुमचा, 50 किलो न्यूटन. ठीक आहे, 50 काय होईल तुमचा किलो न्यूटन होईल. ठीक आहे, मग आता हा FFD जो आहे, ठीक आहे, तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिलं तर 50 किलो न्यूटनचे 2 ऑप्शन आहेत, पण कॉम्प्रेशन आहे की टेन्शन. ठीक आहे, कॉम्प्रेशन आहे की टेन्शन कशा पद्धतीने कळेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं जे कॉम्प्रेशन आणि टेन्शन जाणून घ्यायचं की काय, तुमचा ॲरो जर अवे फ्रॉम द जॉईंट असेल तर तो काय होणार तुमचा टेन्शन होणार. ठीक आहे, मग हा काय आहे या ठिकाणी FFDचा ॲरो कसा आहे तुमचा अवे फ्रॉम द जॉईंट आहे, म्हणजेच काय झाला तुमचा तो टेन्साईल झाला. ठीक आहे, मग ऑप्शन काय होईल तुमचा, ऑप्शन B विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे,
तर होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा जो एकदम इझी क्वेश्चन जो होता तो तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला या बेसिक गोष्टी ज्या आहेत तेवढं जरी माहिती झालं, तुम्हाला जे मेथड ऑफ सेक्शन जे आहे, ठीक आहे, आजच्या लेसनमध्ये तुम्हाला कळेल की विदाऊट मेथड ऑफ सेक्शन जे आहेत तुमचे ते बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे, ते जेव्हा तुमची मेथड ऑफ सेक्शन तुमची जेव्हा जी आहे ती कॉम्प्लिकेट आहे तुमची ॲनालिसिससाठी, आणि त्याच्यातल्या काही खूप मोठी आहे, ट्रस कॉम्प्लिकेट आहे, आणि त्याच्यातल्या काही मोजक्याच मेंबर्समधला फोर्स फाइंड आउट करायचा असेल तर तेव्हा तुम्ही ती मेथड यूज करतात. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे जाऊया. हा विचारला गेला होता तुमचा इयर 1994ला. ठीक आहे, आजच्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्व जे आपण UPSC IAS IPSच्या ज्या एक्झामला विचारले गेलेले आहेत, ठीक आहे, प्रीला, ते सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहे. ठीक आहे, तर मग काय आहे तुमच्या इकडे या ठिकाणी फोर्स इन मेंबर BE. ठीक आहे, BE या मेंबर मधला तुम्हाला फोर्स विचारला आहे त्यांनी. ठीक आहे, तर मग BE हा झाला तुमचा या ठिकाणी मेंबर. ठीक आहे, तर मग या मेंबर मधला तुम्ही फोर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली तुमचं काय होणार आहे, हा D जॉईंट जो आहे याच्यावर पाहिलं तर तुमचं काय होईल, हा 0 होऊन जाणार. करेक्ट, काय होऊन जाणार तुमचा, तो त्या ठिकाणी 0 होऊन जाणार. ठीक आहे, आणि जर तुम्हाला BE मधला फाइंड आउट करायला लावला आहे तर तुम्ही काय करणार. ठीक आहे, आधी तुम्हाला याच्यासाठी काय, तुम्हाला ॲनालिसिससाठी कोणता B जॉईंट घ्यावा लागेल. मग B जॉईंटवरचे जर तुम्ही रिॲक्शन फाइंड आउट केल्या, ठीक आहे, मग त्या कशा फाइंड आउट करणार, जर तुम्ही समेशन ऑफ मोमेंट अबाउट A = 0 केलं, ठीक आहे, तर त्याच्याने तुम्हाला मिळून जाईल का. ठीक आहे, मग हा काय होईल तुमचा 2T × 2. ठीक आहे, आणि हा सपोज हा अपवर्ड लागतो आहे. ठीक आहे, हा काय तुमचा क्लॉकवाईज झाला, इक्वल टू मग हा अँटी क्लॉकवाईज होईल तुमचा. मग हा काय होईल तुमचा RB × 4. ठीक आहे, RB × 4. सो RB किती येईल मग तुमचा, RB विल बी इक्वल टू 1T. ठीक आहे, मग आता 1T येईल तुमचा. ठीक आहे, RB काय होईल तुमचा 1T येणार. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जॉईंट B कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, काय कन्सिडर करायचं आहे, जॉईंट B. जॉईंट B तुमचा अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, हा RB आहे 1T. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय आहे, हा तुमचा या ठिकाणी सपोज हा अपवर्ड आहे तर आपण काय अझम्पशन, हा डाऊनवर्ड घेऊया. ठीक आहे, म्हणजे काय होईल तुमचा हा FB. ठीक आहे, आणि हा काय होईल तुमचा, हा टुवर्ड्स राईट जातोय तर हा कसा घेऊ आपण, टुवर्ड्स लेफ्ट घेऊ. ठीक आहे, म्हणजे काय होईल हा FBE. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुम्ही करणार. ठीक आहे, मग इनिशियली तुम्हाला काय आहे, जर तुम्ही समेशन f(x) केलात, ठीक आहे, समेशन ऑफ f(x) = 0 केलात तर तुमचं काय होईल मग या ठिकाणी. ठीक आहे, FFB cos ऑफ. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही किती आहे, व्हर्टिकल 2, ही हॉरिझॉन्टल 2, म्हणजे अँगल किती होईल तुमचा, तो 45 डिग्री होणार. ठीक आहे, म्हणजे cos ऑफ 45. ठीक आहे, करेक्ट, विल बी इक्वल टू युअर FBE. ठीक आहे, किती येईल मग तुमचा, तो FBEच्या बरोबर येईल. करेक्ट, आणि जर तुम्ही समेशन f(y) घेतलात, ठीक आहे, तर त्याच्याने काय होईल मग तुमचं FFB sin ऑफ 45. ठीक आहे, इक्वल टू युअर वॉट, RB. ठीक आहे, मग RB किती आहे तुमचा 1 आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरनं काय होईल तुमचा FFB जो आहे. ठीक आहे, FFB काय होणार तुमचा 1/sin 45. ठीक आहे, 1/sin 45 मी या ठिकाणी याच्यामुळे घेतला आहे. ठीक आहे, कारण काय, जर तुम्ही या ठिकाणी टाकलात, ठीक आहे, मग हा FFB जर तुम्ही या इक्वेशनमध्ये टाकलात, फर्स्ट इक्वेशनमध्ये टाकलात तर तुमचं काय होईल त्या ठिकाणी. ठीक आहे, मग FBE काय होईल तुमचा, FBE विल बिकम 1/sin 45. ठीक आहे, इंटू cos 45. ठीक आहे, अशा पद्धतीने येईल. मग ही काय होईल sin 45/cos 45 विल बी युअर cot 45. cot 45 ची व्हॅल्यू किती असते तुमची 1 असते की नाही. ठीक आहे, cot 45 ची व्हॅल्यू किती असते तुमची 1 असते. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होईल तुमचा FBE पण काय होईल तुमचा 1 टन 1Tचा बरोबर होईल. ठीक आहे, मग आता हा काय परत मग तुमचं इथं 1T टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे, परत मग ॲरो पाहणार तुम्ही बी पॉईंटपासनं, जॉईंटपासनं कसं आहे तुमचा ॲरो अवे आहे. अवे म्हणजे काय झाला, अगेन युअर इट विल बिकम युअर टेन्साइल. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, हा परत टेन्साइल फोर्स होणार. सो युअर ऑप्शन विल बी, करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन C 1T टेन्साइल. ठीक आहे,
तर एवढ्या इझी लेवलचे जे आहेत मित्रांनो क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत ते विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही एक टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत या चॅप्टरवर तुम्हाला, या टॉपिकवर तुम्हाला विचारले जातात मित्रांनो. करेक्ट. तर मग त्याच्यानंतर जे आहे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो विचारला होता तुमचा 1998 मध्ये. ठीक आहे, मग काय आहे तुमचा मेंबर फोर्स इन मेंबर BC. ठीक आहे, BC या मेंबरमध्ये तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर मग तो कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकणार, जी आपली मेथड ऑफ जॉईंट आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्याने तुम्ही जो आहे तो इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, मग मेथड ऑफ जॉईंटमध्ये तुम्ही काय करणार. ठीक आहे, या ठिकाणी जर B जॉईंट कन्सिडर केलात, हा काय आहे तुमचा 5T आहे. ठीक आहे, मग हा कसा जातोय तुमचा टुवर्ड्स. ठीक आहे, हा टुवर्ड्स कसा जातोय तुमचा राईट जातोय. तर मी या ठिकाणी काय करेल की हे जे दोघं फोर्सेस जे आहेत ते मी टुवर्ड्स लेफ्ट जात आहे असं अज्युम करतो. ठीक आहे, जर तुम्ही याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला तर तो पण टुवर्ड्स लेफ्ट जाणार, आणि याचा जर हा जो आहे ठीक आहे FBA. ठीक आहे, FBAचा पण जर तुम्ही हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला तर तोही कसा जाणार आहे तुमचा त्या ठिकाणी, तो तुमचा हा त्यावेळेस बरोबर टुवर्ड्स लेफ्ट जाणार आहे. ठीक आहे, आणि हा काय होईल तुमचा FBC. ठीक आहे, जर तुम्ही याचा वर्टिकल कॉम्पोनंट घेतलात मित्रांनो. ठीक आहे, समेशन ऑफ F(y) घेतलात या ठिकाणी. ठीक आहे, समेशन ऑफ F(y) घेतलात तर काय होईल तुमचा, हा पण काय आहे, हा 60 तर हा पण किती असणार आहे तुमचा 60 डिग्री असणार आहे. ठीक आहे, मग समेशन F(y) केलात तर तुम्ही, तर त्यावेळेस काय होईल तुमचं FBA. ठीक आहे, त्याचा वर्टिकल कॉम्पोनंट घेणार. वर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे काय होईल, अशा पद्धतीने येईल तुमचा. ठीक आहे, वर्टिकल कॉम्पोनंट जर घेणार किंवा हां ठीक आहे अशा पद्धतीने घेऊ, मग हा किती होईल तुमचा, हा 30 डिग्री होणार, हा पण किती होणार 30 डिग्री होणार. ठीक आहे, मग काय होईल तुमचा FBA. मी या ठिकाणी cos of 30. ठीक आहे, cos of 30 घ्या तुम्ही. ठीक आहे, विल बी इक्वल टू युअर F. ठीक आहे, FBC cos of 30. ठीक आहे, मग याच्यावरनं काय झालं तुमचं FBA जो आहे. ठीक आहे, तो कशाच्या बरोबर झाला, FBCच्या बरोबर झाला. ठीक आहे, ठीक आहे, हे झालं तुमचं रिलेशन. मग तुम्ही काय करणार, समेशन ऑफ F(x) इज इक्वल टू 0 करणार आता. ठीक आहे, समेशन ऑफ F(x) मध्ये काय करणार मग तुमचं. ठीक आहे, तुमचं काय करणार मग तुम्ही या ठिकाणी जो आहे. ठीक आहे, हा पण किती झाला तुमचा 60 डिग्री झाला, हा पण 60 डिग्री झाला. ठीक आहे, मग कशा पद्धतीने तुम्ही आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेणार त्यांचे. ठीक आहे, मग काय होईल तुमचा FBA cos of 60. ठीक आहे, प्लस FBC cos of 60. ठीक आहे, हे दोघं कसे आहेत, जर तुम्ही यांचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टुवर्ड्स लेफ्ट जातोय, विल बी इक्वल टू युअर 5T. ठीक आहे, मग काय आहे FBA आणि FBC दोघं सेम आहेत. ठीक आहे, मग काय होणार तुमचं या ठिकाणी 2FBC cos of 60 इज इक्वल टू युअर 5T इज इक्वल टू युअर वॉट 5T. ठीक आहे, मग तुमचं काय होणार या ठिकाणी FBC cos of 60. ठीक आहे, इज इक्वल टू युअर 2.5T इज इक्वल टू युअर वॉट 2.5T आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला 60 अँगल जर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, cos 60ची जी व्हॅल्यू येते तुमची, ठीक आहे, ती येते तुमची 1/2. ठीक आहे, ती किती येते 1/2. ठीक आहे, मग 1/2 जर तुमचा इकडे जाऊन काय होणार, तो डिवाइडला येणार. मी या ठिकाणी लिहितो. मग FBC काय होणार तुमचा 2.5T डिवाइड बाय 1/2. ठीक आहे, मग काय होणार तुमचा FBC विल बिकम युअर वॉट 5T. ठीक आहे, मग 5T जो आहे 5T तुमचा कसा असेल, टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह दोघांपैकी. ठीक आहे, मग काय आहे हा तुमचा टुवर्ड्स काय आहे, टुवर्ड्स जॉईंट आहे. FBCचा जर तुम्ही एरो पाहिलात, ठीक आहे, तर मग FBCचा जर तुम्ही एरो पाहिलात तर तो कसा आहे तुमचा 5T आहे. ठीक आहे, मग काय होईल मग तुमचा टुवर्ड्स जॉईंट आहे, मग तो काय होईल तुमचा कॉम्प्रेसिव्ह होणार. सो करेक्ट आन्सर विल बी युअर ऑप्शन D 5T कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने जे आहेत आपण जे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करतो आहेत, आणि तुम्हाला कळत असेल की अतिशय सोप्या लेवलचे जे आहेत क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे की फोर्स इन EF आणि BE. ठीक आहे, या मेंबरमध्ये EF आणि BE म्हणजे काय तुमचा, हा EF आणि BE या दोन मेंबरमधले तुम्हाला जे आहेत फोर्सेस विचारले आहेत. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारला गेला होता तुमचा 1999ला. ठीक आहे, 1999 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता मित्रांनो. ठीक आहे, मग काय आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, की काय आहे
तुम्ही जर प्रॉपर्टीचा जर यूज केला, ठीक आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ झिरो फोर्स मेंबर, त्याचे जर सेकंड प्रॉपर्टीचा जर तुम्ही यूज केला तर तुम्ही काय जॉईंट ईवर जर गेलात तर तुमचे काय आहेत दोन मेंबर्स जी आहेत, ठीक आहे, एई आणि बीई हे कसे आहेत कोलिनियर, आणि थर्ड मेंबर काय आहे तो त्याचा जो EF जो आहे तो परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय झाला हा EF काय झाला हा तुमचा झिरो फोर्स मेंबर झाला, ठीक आहे. EF काय झाला तुमचा झिरो फोर्स मेंबर झाला, ठीक आहे. तर तुम्ही आता उरलेले जे आहेत, ठीक आहे मित्रांनो, उरलेले जे कोणते कोणते फोर्सेस जे आहेत ते झिरो फोर्स मेंबर असणार आहेत ते तुम्ही जे आहे पटकन सांगायचं आहे, ठीक आहे. कोणते असतील मग तुमचे या ठिकाणी करेक्ट, ठीक आहे. हा काय असणार आहे FD अँड BD जे आहेत हे, आणि त्याच्यानंतर मग CF आणि तुमचा CA हे काय असणार आहे तुमचे झिरो फोर्स मेंबर असणार आहेत मित्रांनो. का कारण तर काय आहे यांचे जॉईंटवर काय आहेत तुमचे कोणतेही फोर्स लागत नाही आहेत, ठीक आहे. तर मग हे झालं तुमचे. मग ट्रस काय उरली तुमची फक्त एवढीच, ठीक आहे. हा ट्रायंगल बनतोय, ठीक आहे. मग त्या केसमध्ये तुमच्याकडे जो आहे BE या मेंबरवर आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. EF आणि BA वर रिस्पेक्टिव्हली, म्हणजे तुमचं काय असणार आहे की या दोन ऑप्शन्सपैकी तुमचं एक करेक्ट ऑप्शन असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला तर तेही माहिती आहे की तुमचा काय असणार आहे आन्सर तर 10 असणार आहे. तुम्हाला जर सेन्स करता आलं की कशा पद्धतीने असेल, कॉम्प्रेशन असेल की टेन्शन, जर तुम्ही ते करेक्टली करून घेतलं तर तुमचं काय होईल तुमचा तो क्वेश्चनही याच ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल, ठीक आहे. मग त्यासाठी आपण पाहूया की काय होईल तुमचा हा 20 इंटू, ठीक आहे, हे जे आहे इक्वल डिस्टन्स आहे सर्व, ठीक आहे. हा काय असणार आहे सपोज तुमचा 1 ठीक आहे 2 मीटर घेऊया आपण, ठीक आहे, 2 मीटर, ठीक आहे. काय असणार आहे तुमचा 20 इंटू 2 विल बी इक्वल टू युअर RB इंटू 4, ठीक आहे. म्हणजे RB किती होणार तुमचं या ठिकाणी 10 होणार, ठीक आहे. RB किती समेशन ऑफ F ऑफ मोमेंट अबाउट A घेतलात, ठीक आहे, इक्वल टू 0 केला तर तुमचं काय होणार तुमचं या ठिकाणी 20 इंटू 2, ठीक आहे, इज इक्वल टू RB इंटू 4, ठीक आहे. सो काय होईल तुमचा RB किती होईल तुमचा RB विल बी इक्वल टू युअर 10 किलो न्यूटन, ठीक आहे. RB किती होईल तुमचा 10 किलो न्यूटन होईल, ठीक आहे. तर मग ते जे आहे, ठीक आहे, 10 किलो न्यूटन झाला. त्याच्यानंतर मग काय आहे तुम्ही B जॉईंटवर गेलात, ठीक आहे. B जॉईंटवर गेलात आणि तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी, ठीक आहे. हा झाला तुमचा 10 किलो न्यूटन, ठीक आहे. सिमिलरली जी आपली कंडिशन होती ना मित्रांनो तीच तुमची या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे परत सेन्स करायचा आहे जो आपण सेकंड क्वेश्चन जो होता मित्रांनो जो आपण सॉल्व्ह केला होता सिमिलरली तशाच पद्धतीने तुमचं या ठिकाणी जो आहे ही केस बनते आहे, ठीक आहे. मग काय आहे हा अपवर्ड आहे तर हा कसा जाणार तुमचा हा FFB तुमचा डाऊनवर्ड जाणार म्हणजे हा काय कसा होणार तुमचा हा FFB टेन्साईल होणार, FFB टेन्साईल झाला, ठीक आहे. हा टुवर्ड्स जॉईंट जातो, टुवर्ड्स लेफ्ट राईट जातोय तर हा जो असणार आहे FB कसा जाणार आहे तुमचा टुवर्ड्स लेफ्ट जाईल म्हणजे अवे फ्रॉम द जॉईंट, म्हणजेच काय होईल तुमचा तो होणार टेन्साईल होणार, ठीक आहे. म्हणजेच काय होणार तुमचा तो टेन्शन येणार. तर तुम्हाला कळालं आहे की काय होईल तुमचा आन्सर 10 किलो न्यूटन येईल, ठीक आहे. पण तरीही काय आपण या ठिकाणी परत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. परत सॉल्व्ह करण्याचा जो आहे तो प्रयत्न करूया. हा अँगल तुमचा होणार 45 डिग्री, ठीक आहे. जे आपला जो सेकंड क्वेश्चन जो होता मित्रांनो, ठीक आहे, त्या क्वेश्चनमध्ये पण तुम्ही जर पाहू शकत असणार, ठीक आहे, तर अशाच पद्धतीने केस झाली होती तुमची, ठीक आहे. 1T होता तर तुमचा हा FBE पण किती आला होता तुमचा 1T आला होता, ठीक आहे. सो सिमिलरली ठीक आहे मी या ठिकाणी सॉल्व्ह नाही करत, तुम्हाला कळालं असेल की हा जर तुमचा 10 किलो न्यूटन आहे तर हा पण किती येईल तुमचा 10 किलो न्यूटन येणार, ठीक आहे. तर मग काय होईल तुमचं या ठिकाणी आन्सर विल बी युअर ऑप्शन B, ठीक आहे. काय होईल मग EF मध्ये तुमचा फोर्स 0 आला आणि BE मध्ये किती आला तुमचा 10 किलो न्यूटन टेन्शन आला, ठीक आहे. तर मग आता आजचा जो लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो त्याच्याकडे जाऊया आणि पाहूया की तुमचा जो त्याच्यात काय विचारला आहे. हा क्वेश्चन विचारला गेला होता तुमचा 2006ला, ठीक आहे. तर 2006ला काय तुम्हाला विचारलं गेलं होतं की फोर्स इन मेंबर AB, ठीक आहे. हा जो आहे, ठीक आहे, हा A, B, C and D, ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारलं होतं AB मेंबरमध्ये तुम्हाला फोर्स विचारला होता, ठीक आहे. तर मग तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा आहे त्याच्याकडे आता आपण लक्ष देऊया, ठीक आहे. तर तुम्हाला आता याच्यातलं जे आहे याच्यातलं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या डायग्राममध्ये या ट्रसमध्ये तुमचं जे आहे की कोणता मेंबर फोर्स जो असणार आहे तो 0 असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याचं जे आन्सर आहे तुम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. खूप इझी आहे, तुम्हाला बरेचसे आपले मित्र जे आहेत त्यांना कळून गेलं असेल, ठीक आहे. मग ते काय करायचं आहे तुम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवायचं आहे, ठीक आहे. मग आता काय आपल्याला AB मधला काढायचं आहे. मग काय होईल जर आपण जॉईंट Aचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला ते मिळून जाईल, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय आपल्याला Aवर जेवढ्या काही रिॲक्शन्स आहेत आपल्याला त्या लागतील, ठीक आहे. मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी, ठीक आहे.
जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलात किंवा जर तुम्ही अशा पद्धतीनेही केलं मित्रांनो, ठीक आहे, सी जॉईंटवर जर केलात, ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या, आपण ए जॉईंटवरनं जाऊया. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला मोमेंट घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, मग मोमेंट जर तुम्ही घेतली मित्रांनो तर तुमचं ते या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, मग कशा पद्धतीने करणार तुम्ही, मोमेंट इन मेंबर ए बी जे आहे, ठीक आहे, मोमेंट इन अबाउट पॉईंट बी विल बी इक्वल टू युअर 0. ठीक आहे, सो व्हॉट इट विल बी, दिस विल बी युअर आर ए. ठीक आहे, दिस विल बी युअर एच ए. ठीक आहे, एच ए जी आहे मी अवे फ्रॉम द जॉईंट घेतो. ठीक आहे, मग काय होईल तुमचा एच एचं तर मोमेंट येणार, मग काय होणार आर ए इंटू 3. ठीक आहे, ही कशी झाली, क्लॉकवाईज झाली. ठीक आहे, मग मी काय करतो, याचा जो क्लॉकवाईज, दोघंही क्लॉकवाईज होणार आहे, तर मी आर एची निगेटिव्ह घेऊन घेतो. ठीक आहे, म्हणजे डाऊनवर्ड घेऊन घेतो डायरेक्शन. ठीक आहे, मग इट विल बिकम युअर, हा कसा झाला, मग तुमचा अँटी क्लॉकवाईज झाला, सो आर ए पॉझिटिव्ह अँड इक्वल टू 60 × 4. ठीक आहे, सो आर ए किती झाला तुमचा, आर ए विल बिकम युअर 80 किलो न्यूटन. ठीक आहे, आर ए किती झाला मग तुमचा 80 किलो न्यूटन झाला. ठीक आहे, आर ए किती झाला तुमचा 80 किलो न्यूटन झाला. ठीक आहे, मग जर तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला काय ए बी मधला फोर्स काढायचा आहे, तर ए बी मधला फोर्स काढण्यासाठी तुम्हाला काय आहे, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 करावं लागेल. ठीक आहे, एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 करावं लागेल. करेक्ट, मग जर तुम्ही ते केलं तर तुमचं काय होईल, आर ए जो आहे, आर ए डाऊनवर्ड गेला. ठीक आहे, आणि हा काय होईल मग तुमचा एफ ए बी जो आहे. ठीक आहे, एफ ए बी जर आपण त्याची काय डायग्राम जर तुम्ही जॉईंटची जर एफ बी डी जर तुम्ही अशा पद्धतीने कन्सिडर केली. ठीक आहे, हा एच ए, ठीक आहे, हा आर ए, ठीक आहे, याच्या अपोजिट हा एफ ए डी. ठीक आहे, आणि हा अशा पद्धतीने तुमचा अपवर्ड एफ ए बी. ठीक आहे, मग काय होईल तुमचा आर ए विल बिकम युअर इक्वल टू एफ ए बी. ठीक आहे, हा सपोज हा अँगल थीटा असेल तर काय होईल तुमचा साइन ऑफ थीटा. ठीक आहे, किती होईल साइन ऑफ थीटा. मग थीटा जर तुम्ही फाइंड आउट करायला गेलात, ठीक आहे, साइन ऑफ थीटा जर फाइंड आउट करायला गेला तर ते कशाच्या बरोबर येईल तुमचा अपोजिट अपॉन युअर ॲडजेसंट. अपोजिट काय आहे मग तुमची 4/5 आहे. ठीक आहे, मग काय होईल तुमचा एफ ए बी काय होईल तुमचा आर ए अपॉन साइन थीटा, आर ए अपॉन साइन थीटा. सो काय होईल तुमचा आर ए अपॉन 4/5. ठीक आहे, मग ते किती होणार तुमचं या ठिकाणी 5/4 ऑफ आर ए. करेक्ट, मग ते किती होईल तुमचं आर ए किती आहे तुमचा 100 आहे. ठीक आहे, सॉरी आर ए किती आहे तुमचा 80 आहे. ठीक आहे, मग काय होईल तुमचा या ठिकाणी जो आहे 80 × 5 400, 400 डिवाइड बाय 4 विल बी युअर इक्वल टू 100 किलो न्यूटन. सो ऑप्शन विल बी युअर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहेत मित्रांनो हे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. करेक्ट, तर मग तुम्हाला हे क्वेश्चन जर आवडले असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्रांसोबत हे क्वेश्चन्स शेअर करायचे आहेत. तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्हाला थोडं जरी काहीतरी शिकलं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड टेक केअर ऑफ युअर फॅमिली. थँक्यू, बाय बाय. बी विथ अस फॉर नेक्स्ट लेसन, जिथं आपण पाहणार आहोत मेथड ऑफ सेक्शन जे आहे त्याच्याबद्दलचे आपण डिस्कशन करणार आहोत. आणि आपण लवकरात लवकर जे आहे मित्रांनो आपलं जे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल याच्या सब्जेक्टवर जे आहे आपले कोर्सेस जे आहेत मेन्ससाठी ते सुरू करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर थँक्यू फॉर वॉचिंग. राहा आपल्यासोबत असेच नेक्स्ट लेसनसाठी. बाय बाय.